परत पुढं करंट लावून दिला म्हणजे सोपं झालं. आपल्याला नेमकं काही नाही, बस फायनल झालं. आपल्याला नेमकं ज्ञान काय नाही, काही नाही. हो, एका मुलाला 27 खोल्यांचा बंगला बांधायची काय गरज? काय तुला 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये? नाही. मग आपल्या पोराला बंगला किती असावं एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. सांगा महिला मंडळ, एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? चाल 24 दर तासाला एक. नुसती नेसतच राह. मग तुला कपाट भर साड्या ठेवायची काय गरज? तुला गॅरंटी आहे का एवढ्या साड्या राहीपर्यंत तू राहशील? नाही. मग बाईला साड्या किती असावं एवढं सुद्धा त्या बाईला ज्ञान नाही. पोराला बंगला किती असावं एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. इस्टेट किती कमवा एवढं सुद्धा लोकांना. किती कमवायची? बरं कमवली, उपभोग केव्हा घ्यायचा? वास्तुशांतीच्या आत मिळाला, बंगल्यात कोण राहील? संपत्ती तुम्ही जरूर कमवा, पण तिचा आस्वाद लुटता आला पाहिजे. नाही तर आपण संपत्ती कमवायची आणि मागच्याने आस्वाद लुटायचा. आपण नुसतंच मरायचं, मग आपण यायचं कशाला? 4 दिवस 30 दिवसाचा महिना आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार घरीच येतो, 82,000 पेमेंट आहे, तरी 20 घे, 30 घे, 40 घे, 42 घे. आणि म्हातारपणी रिटायर होय खड्याव खडा हान. मनोरुग्ण लोक आहेत ही, मनोरुग्ण. बरीचशी लोक निवृत्त झाल्यावर पागल झाले, पागल. खड्याव खडा हान त्यांना देव खाऊन देत नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात खात नाही. त्यांना नुसतं आपलं पडेल, जातही नाही, मरतही नाही. बरं दुसऱ्याला नीट जगून देत नाही, कधी भजनही करीत नाही. त्याला एक वाक्य सांगतो तुम्हाला, गावात सगळ्या सुविधा आहेत. ओवी ऐका बरं का, लई सुंदर ओवी आहे. गावात सगळ्या सुविधा आहेत, सगळ्या. दवाखाना आहे, दवाखाना आहे, कारखाना आहे, सगळं आहे. फक्त त्या गावात माणसं नाहीत. आता त्या गावाची किंमत काय? पाणी आहे, नळ आहे, विहीर आहे, शाळा आहे, कॉलेज आहे, कॉलेज आहे, कारखाना आहे, सगळं आहे. फक्त त्या गावात माणसं नाही. त्या गावाची किंमत, बस फिट बसलं, त्या गावाची किंमत 0 आहे. पहिलं वाक्य, पहिली ओळी बर का. दुसरं वाक्य, 1.5 एकर बाजरी आहे, 5 फूट उंची आहे, 1.5 लांब फूट कणीस आहे बाजरीला. फक्त त्या कणसाला दाना नाही. कंस लोक शेल्फी काढाय कणसात जायचे, फक्त त्या कणसाला दाना नाही. बाई इतकी स्मार्ट आहे, इतकी, तिच्या बांगावर दागिने इतके की वाकून चालते. पायात तोरड्या असतात गुडघ्यापर्यंत आहे, दंडात बाजूबंद आहे मनगटापर्यंत आहे, आणि हाय स्मार्ट आहे. फक्त तिला नाक नाही. आता नीट ऐका, गावात सुविधा आहेत पण माणसं नाही. त्या गावाची किंमत 0 आहे. बाजरीला कणस आहेत पण दाणे नाहीत. त्या बाजरीची किंमत 0 आहे. बाई स्मार्ट आहे पण नाक नाही. त्या बाईची किंमत 0 आहे. तसं सगळं आहे पण जीवनात परमार्थाचा ओलावा नाही. त्या जीवनाची किंमत 0 आहे. त्याला पुरावा नव्यात इतका सुंदर आहे. माझी भक्ती विण चोळो जियाचे जियाले, पण अगा पृथ्वीवरी पाशा नसती काही. काय ववे त्याला. वास कन्सेविन सोपटे वास नगर. ते नगर वस आहे, दाणे नाहीत. आपल्याला नेमकं काही नाही. बस फिट बसलं कीर्तन. ज्ञान नाही. आता ज्ञान यायला काय लागतं? एक पायरी पुढे सरकायची. नीट बस रे. ज्ञान यायला काय लागतं? एवढं पाहायचं आणि पुढे सरकायचं. ज्ञान यायला काय लागतं? ऐका, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं, बारीक ऐकलं तर सूत्र बसत. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि त्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. ऐका उत्तर आता. माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. आणि तुम्ही मी सगळे कशात गुतलोय? बोलायचा
मायेत, आणि माया नावाची म्हातारी मरत नाही. हा सगळा तमाशा मायेचा आहे. काय तुमचं घेणं नाही कोणाला, नाही नाही काही घेणं नाही. काय आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरणार नाही, आज पितर पाठ आहे, असं कसं काय मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? हा सगळा तमाशा त्या बाईचा आहे. तिचं नाव बस फिट बसलं कीर्तन. माया माया. एखाद्याची मुलगी मुलाचा हात धरून पळून गेली पळून, लफडं होतं तिचं, गेली पळून. तिचा बाप पिसाळला, झालीच नाही मला. ती मला मेली, मी तिला मेलो. तिच्या अंत्यविधीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळातपणाला. त्याला विचारलं का आणली? आपलेच दात. हा तमाशा कोणाच आहे? मायेत. आणि हे सगळं मायेत. काही कुणाला घेणं नाही. आपण म्हणतो माझी बायको माझ्यावर प्रेम करते, माझे हे ते खाली करे बऱ्या, कोण सोडलं त्यावर? मी घेऊन जाईल बरं का ते खाले. ही लय खोडीचे राहतात हे कॅमेरे फिमेरेवाले नाही. यांना कीर्तन द्यायला हरकत नाही, पण ते काम दाखित्या. ते हलकट काय करते, अख्खं कीर्तन युट्यूबला टाकीत नाही. नाही नाही नाही, इकडलं एक वाक्य घ्यायचं, इकडलं एक वाक्य घ्यायचं, आपल्या ठोकून द्यायचे, पैसे त्यांनी कमवायचे. ही बिझनेस वाली मंडळी पार खाली गे. चला म्हातारी मारायची आहे. गेलो बॉम्बाला. त्या म्हातारीचं नाव बस फिट बसलं. आणि आपण सगळे कशात गुंतलो? नाही तर काय जगात सबंध नाही. आता तुम्ही पहा, आपण म्हणतो माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्यावर प्रेम आहे. पागल आहे तू. 14 वर्ष राम वनवासाला गेला. असा मोकळा झाला पाहिजे. चला म्हातारी मेली पाहिजे. इथं आहे आपण आता. म्हातारी पटकन मारून पुढे सरकू. अभंगाला 4 टप्पे आहेत अजून. त्या म्हातारीचं नाव बस. माया मेल्यावर आपल्याला मुलगा होईल, त्या मुलाचं नाव बोध. आणि आपण मुलीवर काय केली? बाप म्हणून माया. माईनं काय केली? माया. देवाने भक्तावर काय केली? माया. आपण आपल्या बायकोवर काय केलं? प्रेम. प्रेम. पण तिनं मुलावर केली माया. आपण प्रियसीवर केलं प्रेम. आपण प्रियसीवर केलं प्रेम, आणि तिनं प्रियकरावर केलं प्रेम. प्रेम माया. 3 गोष्टींच्या व्याख्या करता येत नाही. 1 सेवा, 2 ब्रह्म, आणि 3 प्रेम. सेवेची व्याख्या नाही करता येत. नाही नाही, यांनी पखवाद वाजवला, ही झाली त्यांची सेवा. चुकीच आहे. फुकट वाजवला नाही, यांनी गायलं फुकट. नाही नाही, सेवा ह्या शब्दाची व्याख्या करता येत नाही. हो नाही, व्याख्या काय करणार तुम्ही? काय आता काही लोक म्हणतात ते सेवेतून निवृत्त झाले. कमूनच झाले ते, काय थोडे दान करून झाले नाही. त्यांची सेवा निवृत्ती. अहो त्यांनी इतकं कमावलंय का 10व्याला जर पेटवलं तर श्राद्धापर्यंत धूर निघल, एवढं कमावलं त्यांनी. ही सेवेची व्याख्या नाही करता येत. नाही नाही, सेवेची काय व्याख्या करणार? सेवेची व्याख्या नाही आहे. 1 सेवा व्याख्या करता येईल. बायको नवऱ्याची करते सेवा, मुलगा बापाची करतो सेवा. व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन? सेवेची व्याख्या करता येत नाही. 2 ब्रह्माची व्याख्या करता येत नाही. ब्रह्माची काय व्याख्या करते? कारण ब्रह्म एकच, त्याची व्याख्या करायची काय दाम नाही. आणि प्रेमाची काय व्याख्या करणार तुम्ही? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लव्ह? नो एनी डेफिनेशन ऑफ लव्ह. प्रेमाला व्याख्याच नाही. आईचं मुलावर प्रेम आहे, शूराचं देशावर प्रेम आहे, गायकाचं त्याच्या कलेवर प्रेम आहे, पखवाद्याचं त्याच्या कोवे वाजवण्यावर प्रेम आहे, दुकानदाराचं गल्ल्यावर प्रेम आहे, नोकरीवाल्याचं वरमालावर प्रेम आहे. तुम्ही व्याख्या काय करणार? काही नाही. नो एनी डेफिनेशन ऑफ लव. याला व्याख्या नाही आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लव? लवची व्याख्या असे, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. नो मनी नो लव इन द वर्ल्ड.
अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. हे प्रेम बीम ह्या सगळ्या माईक वरच्या गप्पा आहे. चला फायनल झालं, फायनल झालं. म्हातारी मेली पाहिजे आणि त्या म्हातारीचं नाव हा आता माया. ती माया मारायची आहे, माया मारायची आहे. त्यासाठी औषध आहे. ते औषध सापडू आपण. घुलघुला वाजती टाळी लोपला म्हातारी मेली. तुम्ही म्हणाले गपक्यात मेली म्हातारी, कारण म्हातारी मारायचं औषध सापडलं आपल्याला. काय हे काय भजन भजन केलं का म्हातारी बोला पटकन. म्हातारी मेली, म्हातारी मेली का मुलगा झाला. त्या मुलाचं नाव बस फिट बसलं कीर्तन बोध. आणि बोध नावाचा मुलगा माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने झाला म्हणून ज्ञानदेव. आता तुम्ही मी मुलगा झाल्यामुळे सगळे ज्ञानी झालो. आता आपल्याला मुलगा झाला, त्या मुलाचं नाव बोध. बोध नावाचा मुलगा झाला. आता आपल्याला ज्ञान आलं, पण ते टिकवलं पाहिजे. ज्ञान एखाद्याला मिळेल, पण ते पेलवलं पाहिजे. आणि बऱ्याच लोकांना ते वाजवतो खास, फुगीर लय, गातो खास, आकडू लय, कीर्तन बरं करतो पण अहंकार लय, मग ती गोष्ट फेल आहे. वेळेला ती गोष्ट तुम्हाला नाही आली तरी चालेल. नाही आले नवीन पोरं ध्यानात ठेवा. तरुण पोरं, तुम्ही आयुष्यात अजिबात इस्टेट कमवू नका.
अजिबात कमवू नका. फक्त बापाला कमावलेली विकू नका. बस तुमची कमवा. तुमची कमावण्याची दानत नाही. तुम्ही 22 वर्षात अंडरपॅन्ट घेतली नाही, तू BHK का घेशील तू? तुम्ही फक्त बापाच्या इस्टेटीवर जगणारी माणसं आहेत. तुम्ही हे करू शकत नाही. तुम्ही कमवू नका. फक्त बापाची एक भाग कमी वाजवा थोडा कमी वाजवा. एकाचा अभंग कीर्तन करा, पण आपल्या वागण्यानं संप्रदायाला डाग लागणार नाही असं वागा. वेळेला आपण नाही कीर्तन केलं तरी चालेल. 2-4 जणांनी माळा काढून टाकल्याने काही फरक पडत नाही. काय फरक पडत नाही. 2-4 जणांनी माळा काढ आणि 5-50 माळकरी मेले नाही, काही फरक पडत नाही. त्याने काही फरक पडत नाही. कारण आपल्याला इथून पुढे संप्रदाय वाढवायचा आहे. या जगात 2च गोष्टी वाढवायच्या आहेत. एक संप्रदाय आणि 2 धर्म. आणि या दोघांवरच संकट आहे. माणसं वाचूच नका तुम्ही, धर्म वाचवा. आणि आज संकट माणसावर नाहीये, धर्म. आज आपल्याला 2च गोष्टी वाचवायच्या आहे. एक संप्रदाय आणि 2 धर्म. धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजियन? काय धर्म? हे भांडवल नाही आहे. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाची माणसासारखं वागणं, याचं नाव धर्म. बस. काय धर्माची व्याख्या आहे? व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलिजन? या धर्माची भांडवल करू नका. एकच धर्म आहे जगात, मानवता. हा किंवा नाही बोल जा. एक भांडवल करू नका. कारण धर्म जगात एकच आहे. कोणता? मानव. आणि जगात एकच जात आहे. 3ऱ्या अध्यायात देखा मनुष्य जात सकळ. मनुष्य नावाचं एक जात आहे, मानव नावाचा एक धर्म आहे. तुम्ही भांडवल करू नका. काय धर्म कळतो आपल्याला? काय बसलेली माणसं मला सांगा, काय आपल्याला धर्म कळतो? आपण फक्त सुशिक्षितपणाचा अवसान आणतोय. काय आपल्याकडं? आपल्या जर बुद्धिमत्तेचा विचार केला तर छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम का तयार व्हावा? का व्हावा? पहिलीच्या मुलाला 22 वय आहे, 2.25 क्विंटल त्याचं वजन आहे दप्तराचं. एवढ्या तुमच्याकडे शाळा आहे, मग तुमच्याकडे वृद्धाश्रम का तयार व्हावा? ताण द्या ना डोक्याला. का तयार व्हावा? वृद्धाश्रम आपली संस्कृती आहे का? बोला. आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. शेतकऱ्यानं अजून तेवढी लाच सोडली नाही. पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहेत, त्यांचेच आई उरलेले. जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळीन एकाला चैन. आणि त्यांना जर विचारलं, तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही. आणि ते वयामानाने फार चिडचिड करतात. आणि ते चिडचिड करत असल्यामुळं आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि ते आमच्या फार स्ट्रिक्ट असल्यामुळं त्यांना आम्ही वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत येत तिकडं ते. आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलं आहे. मग हे जिन्यात बसले हे कोण आहेत? हे तिचे वडील आहेत. अरे तो येते ना पुलावरून फेकून, तो काय सांभाळतो? निदान उड्डाण पुलावरून फेकला, निदान पूल तरी टिकल त्याचा बळी दिल्यावर. आणि यांनी धर्म बुडवला. स्वयंपाक करायचा नाही घरी, स्वयंपाक नाही करायचा. हे स्वयंपाक नाही करीत. श्रीमंत माणसं घरी भाकरी नाही करीत. 6 चपात्या स्कूटीवर घेऊन यायच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत. बायका तरी ना आलाय का कशाला करतात काय कळत. 6 चपात्या त्या प्लॅस्टिकच्या कागदात. आणि ती लाल एक पिशवी आली, लाल. ती दाबलं का ते लाल गळत त्याच्यातून. सास का काय सास, काय इडी आवला देते. आणि ती चपातीला चोळीत आणि त्याची वटकुळी करीत. अजून 10 वर्ष थांबा तुम्ही. हे इंद्रिकरचे कीर्तन आहे भाऊ. हे काल खरं, आज खरं, कानाला झोंबत आहे पण खरंच आहे. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगून टाकतो आता. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला
आलाय. पण मी गेलो तुम्हाला आठवली, मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो कीर्तनात, मजूर गाडी होईल. आला मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, ठेवली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल, झाला. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा. त्यांनी असाच कोणाचा तरी फोटो ठेवायचा. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. काहींचे तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. हे तुम्हाला तेव्हा म्हणत, आणि आखी दुनिया मला पागल म्हणत होती. मी पागल आहे पण इतका. अजून 5 वर्ष नाही, बायको विषय नाही, आणि अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. मी तुम्हाला 15 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील, संपले. कोण बहीण? बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवाडला पण बहीण परवाडली नाही. आणि बहीण काय चीज असते. ज्यांच्या जमिनी विमानतळात गेल्या, ज्यांच्या जमिनी हायवे मध्ये गेल्या, त्यांना इशारा 25% लोकांचे पैसे परत गेलेत. बहिणीने सही केली नाही. आता एवढे बसल्यात ना, ह्याच्यातल्या 15-20 जणी अशा इथं बसल्या. आता नाही पुढे का भावाशी बोलत नाही अशा इथं बसलेत. आता मी नाव सगळं सांगल, आपलं काम फक्त भामटेची दुनिया ववळी ती भावरा आहे. काय 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडे. गुरु मामा नावाची अवलाद कुठून आली काय ना? गुरु मामा असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा. मामा पाया पडून सांगतो माहिलं म्हणलं, भाऊ गरीब असू द्या पण भाच्याच्या माग उभं राहिला मामा शोभतो. तुम्ही पैशामुळे रक्ताचे ना ते तोडून टाकले. कोण पैशाला खातं तुमच्या? कोण खातं? आज एवढे तुम्ही भावाशी बोलत नाही. काय केलं तुमच्या भावाने? अरे तुमच्यावर प्रसंग आला तर त्याच्या डोळ्याची कडवली होईल. हे बाकीचे भामटी दुनिया आहे. अरे भाऊ काय, जरा विचार करा. 9वीला होत्या तुम्ही, 9वीला होत्या 9वीला. आणि भाऊ तुमचा 8वीला होता. त्याची शाळा जर सुटली ना तर तुमच्यासाठी थांबून राहत होता. तुम्हाला घेतल्याशिवाय घरी येत नव्हता. त्याचं दप्तर तुमच्या सायकलीला होतं आणि तो सायकल लोटायला होता. तो पाणी घ्यायला होता, तुम्ही भाकरी चुरायला होत्या. 3 मिनिटाला बहिणीशी भांडत होता. 3 मिनिटाला भांडे घासले, भांड्यावरून भांडण, कपड्यावरून भांडण, झोपण्यावरून भांडण, उशीवरून भांडण, गादीवरून भांडण, आई शेजारी कोणी झोपायचं याच्यावरून भांडण, आणि आईचं तोंड कुणाकडे असावा याच्यावरून सुद्धा भांडण. अभ्यासाला जर बहीण बसली ना तर तिने म्हणायचं मग आकृती काढून दे, एक आकृती दे रे काढून मला. त्याने म्हणायचं काढून देईल पण निबंध लिहून द्यावा लागेल. तू जर निबंध लिहून दिला तर मी तुला आकृती काढून देईल. ती म्हणायची देईल. आकृती खराब आली का हिनं म्हणायचं बरोबर नाही आली, फाडलं पान. हे नातं कुणाच आहे? बहिण भांडण 3 मिनिटात, ताटलीवरून भांडण, गादीवरून भांडण, पण 2 मिनिटात गोड. आणि ते नातं तुम्ही पैशामुळे संपून टाकलं. याचं प्रेमन का असं काय आलंय? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. 5 वर्षानं जमीन राहणार नाही. सगळे घर विभक्त निघणार. 1 एकरवाल्याला 2 पोर आहेत. 20-20 गुंठे. 20 गुंठेवाल्याला 2 आहेत. 10 गुंठेवाल्याला 2 आहेत. कोंबड्या डालायचे पुढं. 5 वर्षानं जमीन राहणार नाही. खरंय का खोटे बोला? 5 वर्ष 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. निम्मात निम्मेपेक्षा जास्त गेले.
5 वर्षाने नोकरी मिळणार नाही. नोकरी कर शिकायचंच किती सरळ बस पटकान बैठे बैठे सावधान. चौथीला कोण आहे तुमच्यात? चौथीला कोण आहे तुमच्यात? चौथीचा वर्ग बंद झाला. चौथीला कोण आहे तुमच्यात? एब्रिओ कोण आहे चौथीला? हा तू कितीला आहे? 5वीला आहे का तू रे? 7वीला आहे का? सेमीला आहे? मराठी मीडियमला आहे का? घड्याळाला काटे किती? 3. सेकंड काटा 7 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घर सरकतो? तुम्हाला काय घे नाही. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवळीतो का तू? काही नाही. लोकांना बोलले तर राग येतो. संपले पोरं. तुम्हाला प्रयोग दाखवतो यांचा. हे लहान जेवढे आहेत ना डायरेक्ट चौथीला गेले. पहिलीच 3 वर्ष बंदच होतं डायरेक्ट चौथीला. आणि ते डॉक्टर झालं. मरतील माणसं. यांना क्वांटिटी वाढली क्वालिटी काय? आणि आज सगळ्या क्षेत्रात काय झाली? क्वांटिटी वाढली क्वालिटीच नाही. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं. 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज. वड्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. कोणी उठायचं 3 पत्रे ठोकायची. काढा शाळा. लोकांनी पोरं आणायची कुठून? पोरं झालेत कमी. शाळा झाल्या 80% शिक्षक पोरं सापडे द्या. ह्याच्यामुळे क्वालिटी राहिली नाही. आज आमच्या क्षेत्रात तेच झालंय. 2 अभंग आले का झाला बाबा. 4 महिने काशीला गेला का लागला भागवत सांगायला. आकलीचा पत्ता नाही. म्हणजे क्वांटिटी वाढली क्वालिटी वाढली. थोडं पुढं सरकतो परत मागून येतो. करंट लागलाय तुम्हाला. जमीन मिळणार नाही आणि हे मिळणार नाही. अजून 10 वर्षाने शेवटचा माणूस 65 वर्षाचा असेल. हा महोत्सव फक्त ऐकायचा आपण. आता यांचा जो अमृत महोत्सव आहे ना हा आपली तेव्हा 15वी पुण्यतिथी असेल. कधी ना म्हणजे भाऊंचा अमृत महोत्सव तेव्हा आपली 15वी. आणि एक विशेष हो या माणसाचं 75ला ठणठणी देऊ. पान तुम्ही वाटतं का 75? वाटतं नाही. त्यांचा 100वा सुद्धा आपल्या कोण होणार? 75ला माणूस ठणठणी देऊ. नाही तर पहा ना 22 आणि 23. एकही 35 वर्षाचा माणूस जमिनीला हात न लावता उठत नाही. सगट काही राहिलंच नाही याच्यात. आता हे 75 का आणि आपण कमी का याची साखळी लावतो तुम्हाला. हे 75ला ठणठणी देत. अजून ठणठणी अजून 25 लय मजेशीर काढणार ते. हा कारण याचं कारण आपले 22ला 32ला खुबा, 22ला मानका, 42ला वाकर, 53ला नदी. कळवण्यास अत्यंत वाईट वाटते. भावपूर्ण श्रद्धांजली गेली भाऊ मला. याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्याकडं पाया पडून सांगतो कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना मला शिव्या द्या पण याला थोडं जपा. हे गेल्यावर काय करायचं तुम्हाला? याला जपाव. याला योग्यच आहार दिला पाहिजे. याला योग्यच झोप दिली पाहिजे. याला योग्यच सकस आहार दिला पाहिजे. याला चांगलं खायला द्या. याला झोप. महिला म्हणत आता परदेशी नवरात्र सुरू होणार आहे. गट बसणार आहे ना. मला एखादा महाराष्ट्रातला ग्रंथ सांगा का त्याच्यात नवरात्रात 9 दिवस उपवास करावा असं लिहिलंय. माहित काय वाचण्यात आलं नाही. मग तुम्हाला कोणी सांगितलं उपाशी मारायला? आणि तुम्ही उपास करते म्हणजे धार्मिक आहे का? फक्त चोचले हे लवकर कोणी सांगितलं तुम्हाला उपास करायला? मरायचं केला याला बाहे माऊलीनं ओवी लिहिली तुम्ही शरीराला न पिळावे. तुम्ही व्रत याला त्रास द्यायचा नाही. याला भूक लागली चहा द्या. याला भूक लागली भाकर द्या. पाणी लागलं पाणी द्या. तहान लागली पाणी द्या. याला जपा.
याला काय करायचं? तुम्ही शरीरात न पिळावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्माते ये जावे. याला कशाला उपाशी मानायचं? भाकरी खायचं नाही, सफरचंद आणायची, चहा प्यायचं नाही, दूध आणायचं. कोणी सांगितलं चाळे? बायको करायची नाही ना, अख्ख्या गेम खेळायच्या. अख्ख्या गेम खेळ म्हणजे पबजी, लुडो, कॅरम, बुटी, कॉलम. याला जपा. याला कशाला शुगर पाहिजे? याला कशाला अटॅक पाहिजे? कशाला पाहिजे अटॅक? खायला काय काय देता खायला तुम्ही? मॅगी खातो कर तू? मॅगी खातो तू? तुझी मम्मी आहे कीर्तनाला? आहे का? तू खातो का मॅगी? मॅगी देता का यांना? नूडल, मॅगी नूडल खायच्या गोष्टी का? आजच्या माणसांना आहार नाही. काय मत आहे तुमचं? आणि त्याच्यामुळं 3 कारण झाले. अटॅक काय येतो इथं होतो आपण 20 मिनिटापूर्वी. ती एज्युकेटेड लोक लिहून घ्या. अटॅक नीट बस आहे. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे? एज्युकेटेड लोक येसला, मी स्वतः BSc BEd माणूस आहे, माझ्या अवताराव नका जाऊ. तुम्हाला वाटतं याला काय गाजर कळत? लोक वरवर पाहत असतात. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. मान्य आहे का? बोला तुम्ही. काहीच म्हणा ना, हा किंवा नाही. हा, अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगट तणावात आहे. काहींना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोर आहे, झोपाय जागा. काहींनी इतका प्रयत्न केला, काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीना, राहिली तिला पोरग होईना, झालं ते सरळ येईना. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, काहींना पालथ व्हायच्या गोळ्या आहेत, काहींना उतानं व्हायच्या गोळ्या आहेत. पालथ व्हायची दिली, उतानं व्हायची दिलीच नाही, पालथात राहिला. आणि सगळी माणसं कशात आहेत? टेन्शन मध्ये. आणि टेन्शन मुळे काय होतं? अटॅक काय येतो ऐका. एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन. स्मॉल ब्रेन, ब्रॉड ब्रेन. म्हणजे लहान मेंदू, बोला जा. एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन.